मान्य आहे का? नवरोबासाठी मी केले 10 लाख पोरांसाठी. तुम्ही करा आता, मग मी मानेन तुम्ही म्हणता ना ती. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी जयश्री ताई तुमचं स्वागत करीत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर चला तर बघू शकता तुम्ही, आज माझ्या पाठीमागं आहे हा ऊस. ह्या साईडला दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हा दाखवते गहू. आणि हे सगळं शेती आहे ना, हे सगळं काहीच माझं नाही आहे. ह्यातलं तुम्हाला सांगते मी आधीच, हे काय माझं नाही वगैरे आहे. गहू आहे, इकडं संस्थांचं आहे हे सगळं. तर हे सगळं काही माझं नाही आहे, तुम्हाला अगोदरच सांगते. सगळं काही ह्या काय एवढंच बघू शकता तुम्ही, हेच फक्त घर माझं आहे. आणि घराच्या बाजूची ही 1 गुंठा जागा ही माझी आहे बस. तर हे अर्धा गुंठात सेट झालंच आहे न, कन्पाऊंड करून अर्धा गुंठा तर राहिलेलंच आहे. सगळं म्हणजे माझं समजा 5-10 लाखाची केलं आहे मी. पण मला म्हणायचं आहे, मी जर समजा समजदार असते, माझ्यात बुद्धी असती, माझ्यात म्हणजे माझं लग्न लहानपणात झालं नसतं तर माझ्याकडं बुद्धी असतीच ना, मला कळलं असतं माझा नवरा वाटोळं करतोय, माझं म्हणजे विकतोय प्रॉपर्टी. त्याच्यामुळं लहान वयात पोरींचं कधीच लग्न करू नका. मी तुम्हाला मुद्द्याची गोष्ट सांगते, लहान वयात मुलीचे लग्न कधीच करू नका. मला जर त्या टायमात आत्ताच्यासारखी जर बुद्धी असती तर माझ्यावर ही पाळी नसती आज, की किती काम करायची, इतकं कष्ट करायची. माझ्याकडे शेती असती, ह्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे शेती असती. तुम्हाला खोटं सांगत नाही मी, ही माझीच रिअल कहाणी आहे. माझ्याकडं खरंच खूप प्रॉपर्टी असती. लुटणाराने बी आमची खूप लुटून घेतली, लईच पैसे दिलेत असं नाही. माझ्या लेकरांना अनाथ केलं आहे. मग त्याला बी, माझ्या नवऱ्याला बी असं दिसधडे फिरावं लागायला लागलं एकट्यालाच. तर ह्याच्यात सगळा दोष त्याचाच आहे असं बी नाही आहे. मला बी बुद्धी नव्हती, बरोबर का? तर मला बुद्धी असती तर मी विकू दिलं नसतं, ठेवलं असतं. म्हणजे आत्ताच्यासारखी समजा कळत असतं मला तर मी म्हटलं असतं ते काहीतरी म्हणजे संसारात चांगलंच झालं असतं. त्याच्यामुळं तुम्ही मुलींचे कधीच असं लवकर लग्न करून, म्हणजे असं लवकर काहीच त्यांना बुद्धी आलेली नसताना लग्न करत जाऊ नका मुलीचे कुणीही. माझी कळकळीची विनंती. नाही तर असं एकट्याला इतका संघर्ष करायचा टाईम येणार नाही. लय अवघड आहे, लय अवघड संघर्ष करणं. इतकं बी सोपं नाही. जितकं दिसतंय का तितकं सोपं बिलकुलच नसतंय. आज कधी कधी असा विचार करते मी, असा पोरांच्या बापाला असा चान्स देते की समजा मी 5-10 लाखाची समजा प्रॉपर्टी केली, त्यांनी 10 लाखाची करावं ना लेकरांसाठी. माझी काही हरकत नाही. मग करा तुम्ही बी 10 लाख, मी मानते मग, बरोबर का?